राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे 9 मुस्लिम राष्ट्र एकत्र आले. तुर्कस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर 9 राष्ट्रांनी काल मिटिंग घेतली आणि त्यांनी आता एक युनिटी केली की मुस्लिम राष्ट्र एक होणार. हा तुर्कस्तानचा जो अध्यक्ष कोण आहे, एर्दोगान, हा तर इतका पाताळ इंद्रिय आहे. भारताविरुद्ध याच्या मनामध्ये इतका द्वेष आहे भयानक. भारताची कशी वाट लावता येईल यासाठी हा पैसा खर्च करतो. त्याच एर्दोगानला अमेरिकेनं सोडलं आणि इस्रायल तर त्याला सोडणार नाही. इस्रायल हा एक देश असा झाला आहे की ज्यानं 5 देशाची वाट लावली आणि 6वा देश तुर्कस्तान राहील. याचे आश्चर्य की एक भिकारी पाकिस्तान आणि दुसरा भिकारी बांगलादेश याचे प्रमुख गळाभेट घेत आहेत, आपसामध्ये व्यापार वाढवत आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुकीमध्ये निवडून आलेला जो आहे पंतप्रधान शरीफ, काय नावाचा, शहबाज शरीफ, हा मिलिटरीच्या जोरावर पंतप्रधान आहे, जनतेच्या मतदानावर नाहीत. कारण तिथं निवडणुका अशा असतात की कोणाला जाहीर करायचे, डिक्लेअर करायचे ही मिलिटरी ठरवते. लोकांनी मतदान केलेल्या मतपेट्या बांधल्या जातात. आणि बांगलादेशचा जो आहे युनुस, हा तर अपॉइंट केलेला आहे. कोणी अपॉइंट केलं? अमेरिका, पाकिस्तान, चीन याला अपॉइंट केले. याला जनतेतून निवडून आलेलं नाही, येऊ शकत नाही. भ्रष्टाचारी हा देश सोडून पळून गेलेला माणूस आहे हा. आज युनुस आणि पाकिस्तानचा शहबाज शरीफ गळाभेट घेत आहेत आणि आपसामध्ये व्यापार वाढवत आहेत. आज पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा घेतला आहे आणि हा दारूगोळा बांगलादेशला काय गरज आहे, कायसाठी पाहिजे, कोणासाठी वापरायचा? भारताच्या विरुद्ध. पाकिस्तानला तर आयतं कोणी सापडले नाही. इतके दिवस त्याने आतंकवादी संघटना पाळल्या आणि प्रॉक्सीवार केला भारतात. भारताच्या पंतप्रधान मोदी आल्यापासून सगळ्या आतंकवाद्याचा काश्मीरमध्ये सुपडा साफ केला. आलेला आतंकवादी जिवंत राहिलाच नाही. मग आता त्यांना ही चांगली भूमी भेटली. युनुस नोबेल पारितोषिक विजेता आहे. ज्या अमेरिकेनं त्याला नोबेल पारितोषिक दिलं, बिल क्लिंटन तिथे राष्ट्राध्यक्ष होते आणि हिलरी क्लिंटन परराष्ट्रमंत्री होते, राष्ट्राध्यक्षपदावर हरली ती. त्यांनी याला प्रोटेक्ट केले. आज बांगलादेशच्या जनतेला खाण्याचे हाल आहेत आणि भारताच्या विरुद्ध मोठा द्वेष निर्माण केला त्यांनी. त्यांची गत तर चांगली होणार नाही जे पुढे. आणि त्या ठिकाणी असणारी जमात, जनता भारताच्या विरुद्ध आग ओकत आहेत, भारताला धमक्या देत आहेत. हा युनुस तर पाकिस्तानकडून अनुभव मागतो आहे. ज्या पाकिस्तानमध्ये अनुभव आहेत हो, पण ते कसे वापरायची त्यांना अक्कल नाही. हा मूर्ख युनुस त्याच्याकडे अनुभवाची मागणी करतो आहे. आणि हा सगळा धोका कोणासाठी? भारताला आहे. या बांगलादेशला चिरडायला 2 तास सुद्धा खूप झाले भारताला. पण तिथलचे आज जमातीचे इस्लामी काय आहे, तिथे जे माणसं धमकी देत आहेत, तिथं आजचा युनुसचा सल्लागार धमकी देतो आहे भारताला की आम्ही तुमच्या विरुद्ध व्यापार नाही करणार, आम्ही तुमच्या विरुद्ध युद्ध करू म्हणून. आणि पाकिस्तानच्या ISIला तो कोणी सापडले की हो, सुंट वाचून खोकला गेला ना. बांगलादेशमध्ये
सगळे आतंकवादी सोडले जेलमधून आणि पुन्हा आयसा त्या ठिकाणी भारताविरुद्ध प्रोपोगंडा करते. तिथलची जी आहेत फडतूस काडतूस नेते आम्ही दिल्लीवर कब्जा करू असं धमकी देत आहेत. आणि तुमची अवकात आहे काय? तुम्ही ज्या देशात राहते तर खायचे वांदे तुमचे. आणि भारतानं अशी भूमिका घेतली तर तुमचे काय बेहाल होतील. तुम्ही भारतात सोडून चीनकडून साखर खरेदी करतायत 271 रुपये किलोनं. दुसऱ्या देशाकडून तुम्ही खरेदी करतायत 10 पट भावानं. बांगलादेश संपला आता. विनाशकाळ विपरीत बुद्धी झाली आहे ना. आणि हे असं म्हणतात की जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो त्यात खड्ड्यात स्वतः जातात. तशी बांगलादेशची भूमिका झाली. ब्रह्मदेशी आरोप एक आतंकवादी संघटना आहे. त्यांनी पूर्ण बॉर्डरवर सील केली हो, कब्जा केला आहे. बॉर्डरवरच्या सगळ्या शहरावर कब्जा केला आहे. आणि ते केव्हा बांगलादेशमध्ये घुसून सत्यानाश करतील याचं काही सांगता येत नाही. विनाशकाळ विपरीत बुद्धी झाली बांगलादेशातल्या लोकांना. त्यांचा सत्यानाश होणारच आहे. ते आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी उघड डोळ्यांनी पाहणार आहोत. त्याला खायचे वांदेत भिकारी पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकमेकाच्या गळ्या पडत आहेत. वाह रे वाह, क्या जमाना आ गया भैया. एक भिकारी दुसऱ्या भिकारीच्या गळ्या पडतो आहे आणि आपण आपसामध्ये व्यापार करू म्हणत आहेत. दोघे भिकारी ज्या पाकिस्तानला 55 देश आहेत मुस्लिम राष्ट्र जगात, 1 रुपया कोणी देत झाले, ते भिकारी बांगलादेशला मदत करणार आहे. आणि बांगलादेश मला की मी तुमच्याकडून खरेदी करणार आहे. हा युनूस त्या बांगलादेशची वाट लावून जाणार आहे. आणि तिथच्या लोकांना अक्कल येऊन झाली की आपण कुठ्या खड्ड्यात चालू होते. बस आपल्याला बांगलादेशचा सत्यानाश पाहायचा आहे आपल्या डोळ्यांनी. हीच वेळ आली आहे त्यांची तर दिवस भरले. आपणही आपल्या डोळ्यांनी पाहू येतात सत्यानाश कसा होणार आहे ते. मी माझं मत मांडलं आपल्यासमोर. आपण आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्यावं. जय श्रीराम.